नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की पार्थ आणि काव्या आता मोठ्या संकटात अडकलेले असतात. म्हणजेच एका बाईला विनाकारण काही गुंड त्रास देत असतात. पार्थ आणि काव्या त्यांच्या मदतीला जातात आणि त्या बाईला विचारू लागतात की नक्की काय झाले. तेव्हा ती बाई म्हणते की हे लोक बाईकने रेस करत होते आणि मुद्दाम माझ्या गाडी समोर आले म्हणून यांना कट लागली. तर काव्याला कळते की ह्या बाईची यामध्ये काहीही चूक नाही आहे. मुलंच उद्धट आहेत. ते गुंड म्हणतात की आमचं मॅटर आहे, तुम्ही उगाच यात पडू नका. या बाईला खूप महागात पडणार आहे. या बाईला आम्ही सोडणार नाही. ए बाई चल तू गाडीच्या खाली उतर. तर काव्या आता डोकं चालवत त्या गुंडांना कायदा शिकवत असते. म्हणतात की बघा आम्हाला कायदा शिकवायचा नाही. तर काव्या त्यांना बोलण्यात अडकवते आणि आता पार्थ त्या बाईला सांगतो की तुम्ही इथून निघून जा. तर पार्थ आणि काव्याने मिळून त्या बाईची सुटका केलेली असते. पण मात्र ते गुंड आता त्या बाईचा राग पार्थ आणि काव्यावर काढू लागतात. आता आम्ही तुम्हा दोघांना सोडणार नाही असं म्हणत पार्थ आणि त्या गुंडांची तिथे फाईट सुरू होते. तर पार्थ आणि काव्या मिळून त्या गुंडांची चांगली झुलाई करू लागतात. तर पार्थ म्हणतो की ट्रेनिंग अगोदरच तुम्ही गुंडांना चांगलंच धुतलंय. तर काव्या आता पार्थला किस करत म्हणते की माझे डॅशिंग देशमुखला माहिती आहे की तुम्ही असताना मला काहीही होणार नाही. तर इकडे घरामध्ये आता वकील साहेब आलेले असतात. मानिनी म्हणते की वकील साहेबांना कोणी बोलावलंय. तर जीवा म्हणतो की मीच बोलावलंय कारण मला घटस्फोट घ्यायचा आहे. तर मानिनी म्हणते की कोणाला घटस्फोट देतोय तू. तेव्हा जीवा म्हणतो की नंदिनीला. तेव्हा मानिनी म्हणते की तोंड बंद ठेव, एक शब्दही बोलू नकोस. मानिनी वकिलांना म्हणते की तुम्ही जा घरी, इथे कोणाचाही घटस्फोट होणार नाही. तर जीवा रागातच म्हणतो की वकील साहेब कुठेही जाणार नाहीत. मानिनी म्हणते की अरे काय चाललंय जीवा तुझं. तर नंदिनीची हालत तरी बघ, तू कशाला तिला एवढा त्रास देतोय. जीवा आता नंदिनी म्हणतो की अगं तू कशाला एवढं रडण्याचं नाटक करतेस की तुला खूपच दुःख झाले. सांग ना आईला की तुलाच फास्ट ट्रॅक डिवोर्स हवा होता. तर मानिनी म्हणते की हे बघ जीवा, नंदिनीवर उगाच काही खोटे आरोप करू नकोस. जीवा वकिलांना म्हणतो की कलियुग कलियुग आई कलियुग, सुनेवर विश्वास आहे पण पुढच्या पोरावर नाही. मानिनी म्हणते की थोबाड फोडेल उगाच नंदिनीबद्दल बोललास तर. जीवा म्हणतो की मग विचार ना तुझ्या सुनेला. तेव्हा मानिनी म्हणते की जीवा जे बोलतो ते खरं आहे का नंदिनी. आता खरं सांगते की होय आई, मलाच फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स हवा होता. तर आता नंदिनीचं बोलणं ऐकल्यानंतर मानिनीला खूपच मोठा धक्का बसतो. मानिनी म्हणते की हे काय केलंयस नंदिनी तू. तर इकडे गुंडाने आता काव्याच्या गळ्याला चाकू लावलेला असतो. पार्थ म्हणतो की जर काव्याला काय झालं तर मी तुला इथेच उभा जाईल. मी पण तेवढ्याच युक्ती तेव्हा पार्थ पण तेवढ्याच युक्ती चालवतो. काव्या आता हेल्मेट त्या गुंडांच्या डोक्यात फोडते. तर आता रात्र झालेली असते आणि ते दोघेही तिथून जायला निघतात. काव्या आता पार्थला म्हणते की आहो आता तरी मला माफ करा. माझं बोलणं कायमचं बंद झाल्यावर मला माफ करणार का तुम्ही. पार्थ म्हणतो की असं काही उलटसुलट बोलायचं नाही, नाहीतर मी तुम्हाला एक्झामला सोडायला मी येणार नाही. तर हे दोघं बोलत असताना तो गुंडा फायदा घेतो आणि मागूनच पार्थवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी काव्या आता पार्थला ढकलत तो वार स्वतःवर झेलते. हॉकीने जोरात मारल्यामुळे काव्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागतो. काव्या जागीच बेशुद्ध होते. तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागतो. मित्रांनो, असं काही या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.